बोरामणी दावलमलिक रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील ग्रामदैवत दावलमलिक दर्गा हे गावापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे। त्यातील 700 मीटर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्यात बरेच खड्डे पडले आहेत। ग्रामस्थांनी वारंवार या रस्त्यासंदर्भात प्रशासनाला लेखी निवेदन देऊन सुद्धा दखल घेत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बंडू मस्के यांनी स्टार न्यूज समोर व्यक्त केली। हिंदू मुस्लिम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दर्ग्यात हजारो भाविकांची नेहमीच दर्शनासाठी गर्दी असते। सध्या दर्ग्याला जाणारा रस्ता पूर्णतः खड्ड्यात सापडलेला आहे। याच रस्त्यावर महादेवनगर मोहोळकर तांडा हे 2 लोकवस्तीचे तांडे आहेत। खराब रस्त्यामुळे या लोकांची सुद्धा तारांबळ होत आहे। संबंधित अधिकारी वेळीच लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करून घ्यावे, अन्यथा बोरामणी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याची असल्याची माहिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारलिंग विभूते यांनी दिली आहे। मी बंडू जनार्दन मस्के, शिवसेना तालुका सरचिटणीस, दक्षिण सोलापूर, बोरामणी रहिवासी असतो। बोरामणी गावामध्ये बोरामणी ते खडकी एकूण 7 किलोमीटरच्या अंतरावरला 1 किलोमीटर फक्त रोड आतापर्यंत चांगल्या पक्का रस्ता झालेला असून 6 किलोमीटर रस्ता अद्याप झालेला नाही। याचं प्रशासनाचा मला तीव्र जाहीर निषेध करावा असं वाटतं। कारण असं आहे की बोरामणीचा ग्रामदैवत दावलमलिक बाबा व इतर जवळपासच्या शेतकऱ्याला एवढी मोठी अडचण होत आहे की जेणेकरून लोकप्रतिनिधी ह्याच्यावर लक्ष आहे का नाही असं मला वाटतंय। आम्ही कुणावर टीका न करता, प्रशासनाला काय न गालबोट न बोलता, पण प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींना असं लक्ष द्यावं की ही रस्ता झालं पाहिजे जेणेकरून। मी माजी बाजार समिती संचालक केदार विभूते बोलतो। आज दावलमलिक रोड हे कमीत कमी हजारो वर्षापूर्वी दावलमलिक दर्ग्याची निर्मिती झाली। मोठ्या प्रमाणात ग्रामदैवत म्हणून मोठ्या प्रमाणात यात्रा भरवली जाते। त्या मंदिराला जाण्या येण्यासाठी अतिशय निष्कृष्ट दर्जाचा म्हणजे रस्ता आहे, जाता येता येत नाही। पूर्ण महाराष्ट्रातील, कर्नाटक, आंध्रातील भाविक तिथे येतात। त्याचबरोबर मोहोळकर तांडा, महादेवनगर तिथं वस्ती आहे, 1000 लोक वस्ती गाव असल्यामुळं त्या तांड्यामधून कमीत कमी 100-200 विद्यार्थी गुडघ्याभर पाण्यातून चिखलातून ये जा करायची वेळ आलेली आहे। तेवढा निष्कृष्ट दर्जाचा रस्ता असल्यामुळे आमचं एकच मागणी ग्रामस्थांच्या वतीनं, भक्तगणांच्या वतीनं, त्या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं